तर मित्रो, आज 5वा दिवस झाला बच्चूभाऊ कडू शेतकरी कर्जमाफीसाठी तशाच विविध त्यांच्या मागण्यासाठी ज्या जनहिताच्या आहेत, हा व्यक्ती वेगवेगळ्या भूमिकेतून आमदार पदावर राहिला, मंत्रिपदावर राहिला आणि या महत्त्वाच्या पदावर राहणाऱ्या माणसाने सार्वजनिक भूमिका घेऊन शेतकऱ्याच्या प्रश्नासाठी जे प्रश्न स्वतः खुद्द आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर स्पष्ट सांगितलं होतं, शेतकऱ्यांची कर्जमाफी करू म्हणून. आणि आज ते 6 महिने झाले, जवळपास वर्ष होत आले, ते या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. स्वतः दिलेल्या शब्दापासून ते पळत आहेत. याचाच निषेध म्हणून बच्चूभाऊ आज 5 दिवस झाले उपाशीपोटी बसून आहेत. तरीही कुठल्याही महाराष्ट्र शासनाच्या प्रतिनिधीने त्यांची दखल घेतलेली नाही, त्यांची भेट घेतलेली नाही. आणि सत्तेतल्या माणसाच्या भेटीला महत्त्व असते. मी स्वतः 4 ते 5 वेळेस आमरण उपोषण केलेला व्यक्ती आहे. मला उपोषणाचा त्रास याची जाणीव आहे. आणि त्याच भूमिकेने आज 5 दिवस झाले मंत्री असणाऱ्या माणसाला आज शेतकऱ्यासाठी उपाशी राहण्याची वेळ येते, तर माझ्यासारख्या सामान्य माणसाची कुणी दखल घेणार आहे का? म्हणूनच याचा निषेध म्हणून न सांगता मी सुद्धा टावरवर आलेलो आहे. जोपर्यंत बच्चूभाऊ कडू यांचे मांडलेले मुद्दे शासन मान्य करत नाहीत, त्यांचे भेट घेत नाहीत, त्यांच्या बैठकी होत नाहीत आणि बच्चूभाऊचं त्यात समाधान होत नाही, तोपर्यंत मी या टावरवरून उतरणार नाही. ही माझी भूमिका कायदेशीर आहे नाही मला माहीत नाही, पण बच्चूभाऊ जोपर्यंत उतरत नाहीत तोपर्यंत मी स्वतःच्या भूमिकेपासून दूर जाणार नाही. मी सुद्धा याच टावरवर बच्चूभाऊ कडू यांच्या आंदोलनासोबत कायम शेवटपर्यंत इथेच राहणार आहे.